पाटकुलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात भव्य महिला मेळाव्याला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महिला राष्ट्र उभारणीची शक्ती. पाटकुल इथं भाजपच्या वतीनं महिला मेळावा संपन्न. शशिकांत नाना चव्हाण यांचा महिलांशी संवाद. पाटकुलमध्ये रंगला महिलांचा सन्मान सोहळा. स्त्री ही केवळ कुटुंबाची नव्हे तर समाज आणि राष्ट्र उभारणीची खरी शक्ती आहे. तिच्या सामर्थ्याचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा प्रेरणादायी विचारांनी आज पाटकुल इथं जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीनं आयोजित या भव्य महिला मेळाव्यानं पाटकुलमधील वातावरण चैतन्यमय झालं होतं. भाजपा महिला आघाडी अध्यक्षा अनुजा अभिनव लोखंडे यांच्या विशेष पुढाकारातून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या प्रसंगी सोलापूर पूर्व भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. महिलांनी केवळ चूल आणि मुलापुरतं मर्यादित न राहता स्वावलंबी होण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात मोहोळ दक्षिण मंडल अध्यक्ष रमेशजी माने, भाजपा युवा मोर्चा मोहोळ तालुका अध्यक्ष अंकुश भैया अवताडे, नगरसेवक सुशील भैया क्षीरसागर, मोहोळ दक्षिण मंडल सरचिटणीस माऊली भाऊ भगरे, पाटकुलचे माजी सरपंच राजकुमार आडेगावकर, युवा नेते महावीर राऊत, सागर भोजले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते. मनोरंजनातून सक्षमीकरण. केवळ भाषणच नव्हे तर महिलांच्या मनोरंजनासाठी संगीत खुर्चीसारखे खेळ आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला, ज्यामुळे कार्यक्रमात एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. या मेळाव्याला पाटकुल आणि परिसरातील महिला भगिनींनी विक्रमी संख्येनं उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला. या यशस्वी आयोजनाबद्दल भाजपा युवा मोर्चा मोहोळ तालुका उपाध्यक्ष यशवंत नामदे यांनी सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत आभार मानले.